भीमाशंकर मंदिरातून आमचे प्रतिनिधी सध्या तुषार झरेकर आपल्यासोबत आहेत। तुषार, आज खरं तर महाशिवरात्री, आज मोठ्या उत्साहाचं वातावरण खरं तर भाविकांमध्ये बघायला मिळेल। तिथलं काय वातावरण बघायला मिळतंय? नक्कीच मी सध्या श्री क्षेत्र भीमाशंकर या ठिकाणी आहे आणि आपण जर पाहिलं तर महाशिवरात्री निमित्त अनेक भाविक या ठिकाणी दर्शनाला आल्याचं एकंदरीत पाहायला मिळतं। मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी येतात, ते दर्शन घेतात आणि मंदिरामध्ये आपलं दर्शन घेऊन आपले खरं तर जे डोळे आहेत ते खरं तर या संपूर्ण मंदिरामध्ये या विद्युत रोषणाईने असेल, त्यानंतर आकर्षक फुलांच्या सजावटीने मंत्रमुग्ध करताना एकंदरीत पाहायला मिळतात। मोठ्या प्रमाणामध्ये जे भाविक आहेत ते या भीमाशंकराच्या ठिकाणी दर्शनासाठी येताना पाहायला मिळतात। देशभरातून अनेक भाविक या ठिकाणी येतात आणि दर्शन घेतात। पहाटेच खरं तर शासकीय महापूजा झालेली आहे, त्यानंतर इतर पूजा झालेली आहे आणि त्यानंतर आता हा संपूर्ण जो सोहळा आहे तो खरं तर सुरू झालेला आहे। यात्रेला खरं तर सुरुवात झालेली आहे। माझ्यासमोर एक काका आहेत। काका, काय एकंदरीत आजच्या या महाशिवरात्रीचं विशेष महत्व आहे आणि या श्री क्षेत्र भीमाशंकराचं काय महत्व? शिवपार्वतीचा विवाह या दिवशी झालेला आहे। मुख्य संबंध हाच आहे आणि या ठिकाणी अर्धांगी पार्वतीचं स्थान असल्यामुळे या ठिकाणी शिवरात्रीचं फार मोठं महत्व सांगण्यात आलेलं आहे। काका, महाशिवरात्रीचं तर खरंच महत्व तर आहेच, मात्र अर्धनटेश्वर खरं तर या देवस्थानाला म्हटलं जातं। काय एकंदरीत या देवस्थानाचं महात्म्य? याची जी आख्यायिका आजची आहे की या ठिकाणी त्रिपुरासूर नावाचा दैत्य होता, त्याला मारण्यासाठी शंकरांनी अर्धांगी पार्वतीचं रूप घेतलं, अर्धनारी नटेश्वराचं रूप घेतलं आणि कार्तिक शुद्ध प्रतिपदा ते पौर्णिमा या ठिकाणी त्यांचं घनघोर युद्ध झालं आणि पौर्णिमेच्या दिवशी या ठिकाणी त्या त्रिपुरासूर राक्षसाचा वध केला गेला। वध केल्यानंतर शंकर या स्थानावर विश्रांतीसाठी बसले। त्यांची ही विश्रांतीची जागा आहे। 15